नमस्कार मित्रांनो, ही केवळ पाण्याची नदी नाही, ही आहे श्रद्धेची माता, पाप जाळणारी अग्निधारा आणि मोक्ष देणारी करुणा. आज आपण ऐकणार आहोत गंगा आईची अशी कथा, जिची सुरुवात पृथ्वीवर नाही तर स्वर्गलोकात झाली होती. खूप प्राचीन काळ, जेव्हा पृथ्वीवर अजून अधर्म वाढत चालला होता, तेव्हा स्वर्गलोकात मात्र दिव्यता नांदत होती. चोफेर सुवर्णप्रभा, देवांचे राजे इंद्र यज्ञामध्ये मग्न, ऋषी आणि सर्वांच्या नजरेत भरून राहणारी एक तेजस्वी जलदेवी, ती म्हणजे गंगा. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून प्रगटलेली गंगा. पुराणानुसार ब्रह्मदेव ध्यानस्थ होते. संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाचा विचार त्यांच्या मनात होता. त्यांच्या कमंडलूतून एक दिव्य जलप्रवाह प्रगाट झाला. तो प्रवाह इतका पवित्र होता की देवही नतमस्तक झाले. देव आश्चर्याने म्हणाले, हे पितामह, ही कोण आहे? ब्रह्मदेव सौम्य हसत म्हणाले, ही आहे गंगा, पवित्रता, करुणा आणि मोक्षाचं रूप. गंगेचं दिव्य रूप, गंगेचे देवीचं रूप पाहताच स्वर्गात मौन पसरलं. तिचे केस जलधारिकेसारखे लहरीत, डोळे करुणेने भरलेले आणि तिच्या पावलाखाली कमळ उमलत होते. ती चालली की स्वर्गात शीतलता पसरत असे. ऋषी नतमस्तक होऊन, माते गंगे, तू केवळ जल नाहीस, तू आमच्या तपश्चर्येची शुद्धी आहेस. देवतांसाठी गंगेचे महत्व, देवांचे यज्ञ, ऋषींची तपश्चर्या आणि स्वर्गातील प्रत्येक शुभ कार्य गंगेच्या जलाशिवाय अपूर्ण मानले जाई. गंगेचं पाणी म्हणजे पापावरचा प्रहार आणि पुण्याचा विस्तार. इंद्रदेव, जिथे गंगा वाहते तिथे अशुद्धतेला स्थान नाही. पृथ्वीवरील वाढता अधर्म, पण स्वर्गातील या दिव्य शांततेच्या उलट पृथ्वीवर मात्र परिस्थिती बदलत होती. मानव अहंकार, लोभ आणि क्रोधात अडकला होता. धर्म विसरला जात होता आणि पाप वाढत चालले होते. ऋषी मुनी व्याकुळ झालेले होते. ऋषींची ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली. एक दिवस अनेक ऋषी स्वर्गात एकत्र आले. ऋषी, हे पितामह, पृथ्वी अपवित्र होत चाललेली आहे. मानवाला शुद्धतेची गरज आहे. दुसरे ऋषी म्हणाले, जर कोणी पृथ्वीला तारू शकेल तर ती फक्त गंगा माता. ब्रह्मदेवाने डोळे मिटले आणि गंगेचे स्मरण केले. गंगेची पहिली चाहूल, पृथ्वीची हाक. गंगेच्या हृदयात पहिल्यांदाच पृथ्वीची वेदना उमटली. गंगा स्वतःच म्हणाली, जर माझ्या प्रवाहाने पृथ्वी शुद्ध होणार असेल तर मी जाण्यास तयार आहे. पण नियतीला माहित होतं, गंगेचा वेग प्रचंड आहे. तो पृथ्वी सहन करू शकेल का? राजा सगर कथेची बीज कथा यामधून. आणि याच वेळी पृथ्वीवर एक पराक्रमी राजा आपल्या यज्ञात मग्न होता. तो होता राजा सगर. त्याच्या जीवनातील एक घटना गंगेच्या अवतरणाचं कारण ठरणार होती. आपण भाग 2 ची सुरुवात करूयात. मागील भागात आपण पाहिले स्वर्गात जन्मलेली गंगा आणि पृथ्वीला शुद्ध करण्याची तिची तयारी. पण नियतीला अजून एक महान घटना घडवायची होती. एक असा प्रसंग ज्यामुळे गंगेला पृथ्वीवर यावंच लागणार होतं, आणि त्या प्रसंगाचं नाव होतं राजा सगरचा अश्वमेध यज्ञ. राजा सगर पराक्रम आणि अहंकाराने भरलेला होता. खूप प्राचीन काळापासून पृथ्वीवर राजा सगर नावाचा प्रतापी सम्राट राज्य करत होता. त्याचं राज्य विशाल होतं, सेना शक्तिशाली होती आणि यशाने त्याचा अहंकार वाढत चालला होता. राजा सगर दरबारात आला. माझ्या सामर्थ्याची घोषणा संपूर्ण पृथ्वीवर झाली पाहिजे. मी अश्वमेध यज्ञ करणार आहे. दरबारात जल्लोष झाला, पण देवांना हे मान्य नव्हतं. अश्वमेध यज्ञ आणि इंद्राचा संशय वाढत गेला. अश्वमेध यज्ञ म्हणजे राज्याच्या सर्वोच्चतेची घोषणा. राजा सगरांनी एक दिव्य अश्व सोडला, जो जिथे जाईल तिथलं राज्य सगराचं मानलं जाईल. पण इंद्रदेव चिंतेत पडले. इंद्र स्वतःच म्हणाले, जर हा यज्ञ पूर्ण झाला तर सगराचे सामर्थ्य देवांनाही आव्हान देईल. आणि इंद्राने एक कपट रचलं. यज्ञाचा अश्व चोरीला गेला. एका रात्री यज्ञाचा अश्व अचानक अदृश्य झाला. दरबारात खळबळ माजली. मंत्री, महाराज, अश्व चोरीला गेलेला आहे.
राजा सगर क्रोधाने म्हणाला, तो कोण घेऊन गेला ते शोधा. माझ्या 60,000 पुत्रांना पाठवा. 60,000 पुत्रांचा शोध यात्रा सुरू झाली. राजा सगरचे 60,000 पराक्रमी पुत्र पृथ्वीच्या चारही दिशांना निघाले. ते पर्वत खोदू लागले, जंगल जाळू लागले आणि शोधाच्या नावे अधर्म करू लागले. तो शोध नव्हता, तो होता अहंकाराचा उन्माद. कपिल मुनीचा आश्रम शोध घेत घेत ते एका शांत ठिकाणी पोहोचले. तेथे ध्यानस्थ बसले होते महान तपस्वी. त्यांच्या आश्रमाजवळ तो दिव्य अश्व उभा होता. अपमान आणि महापातक पुत्रांनी दृश्य पाहिले आणि क्षणाचाही विचार न करता पुत्र क्रोधाने हा तपस्वी चोर आहे ते ओरडले, गोंधळ घातला आणि ध्यानस्थ मुनीवर आरोप केले. ध्यानात असलेल्या ऋषीचा अपमान हे सर्वात मोठं पाप असतं. कपिल मुनीचा कोप झाला. कपिल मुनीने डोळे उघडले. त्यांच्या नेत्रात क्रोध नव्हता तर न्याय होता. कपिल मुनी अहंकाराने अंध झालेल्या मानवांनो, तुमचं कृत्य अक्षम आहे. क्षणातच त्यांच्या तपशक्तीने 60,000 पुत्र भस्मात झाले. आत्म्याची वेदना भस्माराशी पडली, पण आत्म्याची शांती नव्हती. त्यांना मोक्ष मिळत नव्हता. ऋषीने सांगितलं, जोपर्यंत स्वर्गातील गंगा या भस्मावर वाहणार नाही तोपर्यंत या आत्म्यांना मुक्ती मिळणार नाही. गंगेशी नातं जोडणारा शाप. इथेच गंगेची कथा सुरू होते. राजा सगराच्या वंशाशी अटळपणे जोडली गेलेली आहे. 60,000 आत्म्याच्या मुक्तीसाठी गंगेला पृथ्वीवर यावंच लागणार होतं. राजा सगर कोलमला, पण प्रश्न उरतोच, गंगा पृथ्वीवर येणार तरी कशी? या प्रश्नाचं उत्तर आहे भगीरथ. आता आपण भाग 3 ची सुरुवात करूयात. या मागच्या भागात आपण पाहिले की राजा सगरचे 60,000 पुत्र कपिल मुनीच्या शापाने भस्मात झाले. त्यांच्या आत्म्यांना मोक्ष नाही, शांती नाही आणि मुक्तीचा एकच मार्ग स्वर्गातील गंगा पृथ्वीवर येणे. पण प्रश्न असा होता, कोण आणणार हे अशक्य वाटणारे कार्य? आणि इथेच इतिहासात प्रवेश झाला. एका महान तपस्वी राजाचा. सगर वंशाची खंत राजा सगर वृद्ध झाला होता. पुत्रवियोगाने त्याचं हृदय विदीर्ण झालं होतं. राजा सगर, माझ्या अहंकारामुळे माझा संपूर्ण वंश जळून गेला. त्याने राजपद त्याच्या वंशाकडे सोपवलं, पण आत्म्याची मुक्ती झाली नव्हती. पिढ्या सरल्या, पण 60,000 आत्म्याची हाक आकाशात घुमत राहिली. भगीरथचा जन्म. अनेक वर्षानंतर सगर वंशात एक तेजस्वी बालक जन्माला आला. त्याचं नाव ठेवलं गेलं भगीरथ. जन्मापासूनच त्याच्या डोळ्यात वेगळंच तेज होतं. ऋषींनी भविष्यवाणी केली, हा बालक सामान्य नाही, हा आपल्या वंशाचा उद्धार करेल. सत्याची ओळख. तरुण भगीरथला एक दिवस गुरूंनी वंशाची संपूर्ण कथा सांगितली. 60,000 आत्म्याचा अंत झालेला आहे. कपिल मुनीचा शाप आहे आणि गंगेशिवाय मार्ग नसणं हे त्याला सांगितलं. भगीरथ व्याकुळ होऊन, म्हणजे माझे पूर्वज आजही यातनेत आहेत. गुरु, हो पुत्रा, आणि त्याची मुक्ती फक्त तुझ्याच हातात आहे. भगीरथचा महान संकल्प. त्या रात्री भगीरथ झोपू शकला नाही. त्याच्या कानात अदृश्य आत्म्यांचा आवाज घुमत होता. आत्म्यांचा स्वर, उद्धार कर भगीरथा, आम्हाला मुक्त कर. भगीरथ उठला. त्याने आकाशाकडे पाहिलं. भगीरथ दृढ स्वरात म्हणाला, मी संकल्प करतो, जोपर्यंत गंगा पृथ्वीवर आणणार नाही तोपर्यंत मला चैन नाही. त्यांनी राजपदाचा त्याग केला. दुसरे दिवशी भगीरथाने दरबार बोलावला. भगीरथ, राज्य, वैभव, सुख, आजपासून मला काहीच नको. मी तपश्चर्येसाठी निघत आहे. दरबार स्तब्ध झाला. मंत्री म्हणाले, महाराज, हे कार्य अशक्य आहे. भगीरथ म्हणाला, अशक्य शब्द माझ्या शब्दकोशात नाही. तपोवनाकडे प्रस्थान केले. भगीरथाने राजवस्त्र उतरवली, मुकुट ठेवला
आणि हिमालयाच्या दिशेने एकटाच निघून गेला. तो राजा होता, पण त्याने तपस्व्याचा मार्ग निवडला. तपश्चर्येची सुरुवात केली. घनदाट जंगल, थंड वारे आणि एकाकीपणा. भगीरथ ध्यानात बसला. अन्न नाही, पाणी नाही, फक्त एकच ध्यास, गंगा आई. ब्रह्मदेवाची प्रतीक्षा. वर्ष सरली, ऋतू बदलले, पण भगीरथ अढळ राहिला. त्याच्या तपश्चर्याचा तेज स्वर्गापर्यंत पोहोचू लागला. देवामध्ये कुजबूज सुरू झाली. देव इतकी कठोर तपश्चर्या आजवर कुणी केली नाही. भगीरथाची तपश्चर्या ब्रह्मदेवांना प्रसन्न करेल का? गंगा पृथ्वीवर येण्यास तयार होईल का? या प्रश्नाची उत्तरं आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये. भगीरथाची कठोर तपश्चर्या आणि ब्रह्मदेवाचे वरदान. भगीरथाची कठोर तपश्चर्या सुरू केली आणि ब्रह्मदेवाचे वरदान. मागील भागात आपण पाहिले, राजा भगीरथाने राजवैभवाचा त्याग केला आणि एकटाच निघाला. अशक्य वाटणाऱ्या ध्येयाकडे, गंगा पृथ्वीवर आणण्याच्या संकल्पनाकडे. पण हा मार्ग सोपा नव्हता, कारण देवतांनाही हलवणारी तपश्चर्या करावी लागणार होती. हिमालय तपश्चर्याचा साक्षी. हिमालयाच्या कुशीत बर्फाच्छादित शिखरामध्ये थंड वाऱ्याच्या झोतात एकटाच पुरुष ध्यानस्थ बसलेला होता. तो होता भगीरथ. तपश्चर्येची पहिली परीक्षा. भगीरथाने डोळे मिटले, श्वास मंद केला. दिवस गेले, रात्र झाली, पण तो हलला नाही. ना अन्न, ना पाणी, ना विश्रांती, फक्त एकच मंत्र, गंगे गंगे गंगे. निसर्गाची कठोर परीक्षा. हिमवृष्टी झाली, वादळ उठलं, वन्य प्राणी गुरगुरले, पण भगीरथ अढळ राहिला. परत जा, हे अशक्य आहे. पण भगीरथ स्थिर स्वरात, जोपर्यंत माझे पूर्वज मुक्त होत नाहीत तोपर्यंत मी परत फिरणार नाही. वर्षानुवर्षाची तपश्चर्या. 1 वर्ष, 10 वर्ष, 100 वर्ष. भगीरथाची देहयष्टी क्षीण झाली, पण संकल्प अधिक दृढ झाला. देवांना जाणवू लागलं, ही साधी तपश्चर्या नाही, ही आहे त्यागाची अग्निपरीक्षा. स्वर्गात लोक खळबळ झाले. भगीरथाच्या तपशक्तीने स्वर्गात लोक कंपन सुरू झाले. देव एकत्र आले. देव असा त्याग आजवर कुणीही केलेला नाही. इंद्रदेव पितामहांना प्रगट व्हावंच लागेल. ब्रह्मदेवाचे प्रगट झाले. अचानक आकाशात दिव्य प्रकाश पसरला. शंखानाद झाला, फुलांचा वर्षाव झाला आणि समोर प्रगट झाले ब्रह्मदेव. करुण स्वरात म्हणाले, वत्सा भगीरथा, तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे. भगीरथाची आर्त विनंती. भगीरथाने डोळे उघडले. अश्रूने भरलेले तो नतमस्तक झाला. भगीरथ, हे पितामह, माझ्यासाठी काहीही नको, फक्त माझ्या 60,000 पूर्वजांना मोक्ष द्या. गंगाविषयी ब्रह्मदेवाचं सत्य. ब्रह्मदेव गंभीर झाले. ब्रह्मदेव म्हणाले, गंगा पृथ्वीवर येईल, पण तिचा वेग पृथ्वी सहन करू शकणार नाही. भगीरथ काळजीने म्हणाला, मग उपाय काय प्रभू? महादेवाचा मार्ग. ब्रह्मदेव म्हणाले, फक्त एकच देव गंगेचा वेग थोपवू शकतो, आणि तो म्हणजे श्री महादेव शंकर. इथेच कथेने घेतला नवा वळण. गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी आता शिवाची कृपा आवश्यक होती. वरदान आणि आदेश. ब्रह्मदेव वत्सा, शिवाची तपश्चर्या कर, तोच तुझा मार्ग आहे. भगीरथाने हात जोडले. भगीरथ, मी पुन्हा तप करेन. जोपर्यंत महादेव प्रसन्न होत नाहीत तोपर्यंत मी माझं स्थान सोडणार नाही. भगीरथाची दुसरी तपश्चर्या सुरू झाली. महादेव शंकर प्रसन्न होतील का? गंगेचा प्रचंड वेग कोण थोपवणार? ही कथा आपण जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. शिवांच्या जटामध्ये गंगेचे बंधन होईल का?
तर ही सुरुवात आपण करूयात. मागील भागात आपण बघितले की भगीरथाच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले होते, पण गंगेचा प्रचंड वेग पृथ्वीला नष्ट करू शकतो ही भीती समोर आली आणि उपाय म्हणून ब्रह्मदेवाने सांगितले, फक्त महादेव शंकरच गंगेचा वेग थोपवू शकतात. कैलासाकडे भगीरथाची वाटचाल सुरू झाली. भगीरथांनी पुन्हा एकदा राजा नव्हे तर तपस्वी म्हणून प्रवास सुरू केला. हिमालयातील दुर्गम वाटा, बर्फांचे वादळ आणि श्वास रोखणारी थंडी, पण या सगळ्याहून मोठा होता त्याचा संकल्प. महादेवाची तपश्चर्या. कैलास पर्वताच्या पायथ्याशी भगीरथ ध्यानस्थ बसला. त्याच्या ओठावर एकच नाम होतं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दिवस गेले, महिने गेले, वर्ष सरली. ना अन्न, ना पाणी, ना तक्रार, फक्त शरणागती. महादेवांचे अचानक आकाशात ढग जमा झाले, विजेचा कडकडाट झाला, डमरूचा नाद घुमला आणि समोर प्रगट झाले. जटामध्ये चंद्र, गळ्यात नाग आणि नेत्रात करुणा. भगीरथाची आर्त विनंती. भगीरथ भूमीवर लोटांगण घालतो. भगीरथ म्हणतो, हे महादेवा, माझ्यासाठी काहीही नको, फक्त माझ्या पूर्वजांना मुक्ती द्या. गंगेचा वेग थोपवा आणि पृथ्वीचा उद्धार करा. गंगेचा अहंकार. महादेव शांत होते. शिव, गंगा माझ्या मस्तकावर येईल, पण तिचा अहंकार आधी शांत व्हायला हवा. स्वर्गातील गंगा आपल्या प्रचंड शक्तीवर गर्वित होती. गंगा स्वतःच म्हणाली, माझ्या वेगाला कोण अडवू शकेल. गंगेचा प्रचंड अवतार. गंगा स्वर्गातून प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने धावू लागली. आकाश फाटल्यासारखे वाटले, पर्वत थरथरले, देवही चिंतेत पडले. शिवांच्या जटामध्ये गंगा, पण क्षणातच महादेवांनी गंगेला आपल्या जटामध्ये अडकवले. ती जशी वेगाने आली होती तशीच थांबली. महादेवाच्या एका जटेने गंगेचा संपूर्ण गर्भ शोषून घेतला. अहंकाराचा नाश झाला. गंगा दिवस महिने शिवाच्या जटामध्ये अडकून राहिली. तिचा वेग मंद झाला. तिचा अहंकार विरघळला. गंगा करुणा स्वरात म्हणाली, हे महादेवा, माझा अपराध क्षमा करा. गंगेने शरणागती पत्करली. महादेव प्रसन्न झाले. शिव, आता तू शुद्ध झाली आहेस. पृथ्वीवर जा आणि मानव जातीचा उद्धार कर. हळूहळू शिवाच्या जटातून गंगेचा सौम्य प्रवाह पृथ्वीच्या दिशेने निघाला. पृथ्वीच्या उद्धाराची तयारी. भगीरथाच्या डोळ्यात आनंद आसू आले. भगीरथ म्हणाला, माझा जन्म सफल झाला. पण अजून कथा संपलेली नव्हती. गंगा पृथ्वीवर कुठे उतरणार आणि 60,000 आत्म्यांना मोक्ष कसा मिळणार, याविषयीची माहिती आपण पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. शिवाच्या जटातून सुटलेली गंगा आता पृथ्वीवर अवतार घेणार होती. गंगेचं पृथ्वीवर अवतरण भगीरथाचा विजय होणार होता. मागील भागात आपण पाहिलेलेच आहे. महादेवाच्या जटामध्ये गंगेचा अहंकार शमला आणि आता क्षण जवळ आला होता. गंगेच्या पृथ्वीवर अवतरण्याचा. देव, ऋषी, मानव सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले होते. स्वर्गातून पृथ्वीपर्यंत दिव्य प्रवास सुरू झाला. शिवाच्या जटातून एक सौम्य शांत प्रवाह बाहेर पडला. आकाश उजळून निघालं. फुलांचा वर्षाव झाला. शंखनाद घुमला. ही केवळ नदी उतरत नव्हती, ही उतरत होती देवांची कृपा. मानवासाठी मोक्षाचा मार्ग. हिमालयावर गंगेचे पहिले पाऊल पडले. गंगेचा पहिला स्पर्श हिमालयाच्या पवित्र भूमीवर झाला. पर्वत थरथरले नाहीत, उलट नतमस्तक झाले. ऋषी भावुक झाले. धन्य ही भूमी जिच्यावर गंगा प्रथम उतरली. भगीरथ म्हणाला, गंगेचा मार्गदर्शक गंगा पृथ्वीवर उतरली, पण तिचा मार्ग कोण दाखवणार. तेव्हा पुढे आला भगीरथ. भगीरथ नतमस्तक होऊन म्हणाला, माते, माझ्या मागे या. माझे पूर्वज तुझी वाट पाहत आहेत. गंगेचा भगीरथाच्या
मागे प्रवास सुरू झाला. गंगा भगीरथाच्या मागे वाहू लागली. जंगल, हिरवी झाडी झाली, कोरडी भूमी सुपीक झाली. जीवन पुन्हा फुलू लागले. जिथे गंगा गेली तिथे मृत्यूलाही जीवन मिळाले. ऋषींचा प्रसंग, जुहू ऋषींचा प्रसंग. गंगेचा प्रवाह एका जुहू ऋषीच्या आश्रमातून गेला. आश्रम पाण्यात बुडाला. जुहू ऋषी क्रोधाने म्हणाले, ही कोणती उमरट नदी. क्षणातच त्यांनी गंगेला पिऊन टाकलं. भगीरथाची विनंती. भगीरथ व्याकुळ झाला. भगीरथ नम्र स्वरात म्हणाला, हे महर्षी ऋषी, गंगा माझ्यासाठी नाही, ती 60,000 आत्म्याच्या मुक्तीसाठी आहे. गंगेची मुक्तता. जुहू ऋषींनी डोळे मिटले. त्यांना सत्य जाणवलं. ते प्रसन्न झाले आणि आपल्या कानातून गंगेला मुक्त केलं. म्हणूनच गंगेला जन्मभी असंही म्हटलं जातं. सगरपुत्राच्या भस्माजवळ आगमन झालं गंगेचं. अखेरीस तो क्षण आला. भगीरथ गंगेला त्या स्थळी घेऊन आला जिथे 60,000 पुत्रांची भस्मासराशी पडली होती. आकाश स्तब्ध झालं. मोक्षाचा क्षण आला. गंगेचा पवित्र प्रवाह त्या भस्मावर वाहू लागला. क्षणातच दिव्य प्रकाश पसरला. आत्म्याचे स्वर, भगीरथा, आम्हाला मुक्ती मिळाली. 60,000 आत्म्यांना मोक्ष प्राप्त झाला. भगीरथाचे अश्रू विजयाचे होते. भगीरथ भूमीवर नतमस्तक झाला. माझा जन्म सफल झाला माते. हा विजय तलवारीचा नव्हता. हा विजय होता त्यागाचा, तपश्चर्याचा आणि करुणेचा. पृथ्वीचा उद्धार. त्या दिवसापासून गंगा पृथ्वीवर पापनाशिनी ठरली. मानवाच्या श्रद्धेचा आणि मोक्षाच्या आशेचा एकमेव प्रवाह ठरली. गंगा आली, मोक्ष मिळाला, पण तिचा संदेश आजही वाहतो आहे. तो संदेश काय आहे? गंगा आज आपल्याला काय शिकवते? गंगा कथेतील समाविष्ट गंगासागर हा धाम कथा आपण पाहणार आहोत की सारे तीर्थ बार बार गंगासागर एकच बार आपण म्हणतो. मग गंगा पृथ्वीवर अवतरली. भगीरथाच्या मागे वाहू लागली. 60,000 आत्म्यांना मोक्ष मिळाला आपण पाहिलेलंच आहे. पण गंगेचा प्रवास इथेच थांबला नाही. कारण नियतीने तिच्यासाठी एक अंतिम अत्यंत पवित्र धाम ठरवून ठेवलं होतं. आणि ते धाम म्हणजे गंगेचा अंतिम प्रवास सागराकडे. गंगा भगीरथाच्या संकल्पनाची साक्षीदार होती. आता ती स्वतःच्या नियतीकडे चालली होती. डोंगर, मैदान, वन, गावे सर्वांना पवित्र करत ती पुढे पुढे वाहत राहिली. ही केवळ नदीची वाटचाल नव्हती. हा होता मोक्षाचा प्रवास. राजा सगराची अधुरी कथा पूर्ण होण्याची वेळ आलेली होती. ज्या भूमीवर राजा सगराचे 60,000 पुत्र भस्मात झाले होते तेथे कपिल मुनी ध्यानस्थ होते. तीच भूमी होती गंगासागर. जिथे पाप घडलं तिथेच प्रायश्चित्त घडलं. कपिल मुनी आणि गंगासागर. गंगासागर हे कपिल मुनीच्या आश्रमामुळे अत्यंत पवित्र मानलं जातं. ऋषीचे वचन, जिथे गंगा आणि सागर एकत्र येतात तिथे तपश्चर्याचे फळ पूर्ण होते. म्हणूनच म्हणल्या जाते गंगा अधिक सागर, मोक्षाचा संगम. तो दिव्य क्षण आला. गंगेचा पवित्र प्रवाह समुद्राच्या अथांग जलात हळूहळू मिसळला. आकाश स्तब्ध झाले. वारे थांबले. आई गंगा सागराच्या कुशीत विसावली. जसं आईचं कर्तव्य पूर्ण झाल्यावर ती शांत होते. 60,000 आत्म्याची अंतिम मुक्ती झाली. जरी मोक्ष आधीच मिळाला होता तरी गंगा सागरावर त्या आत्म्यांना पूर्ण शांती लाभली. आत्म्याचे स्वर, माते, आम्ही पूर्ण झालो. गंगासागर स्नान का आहे इतकं महान? शास्त्रात सांगितलं आहे. गंगासागर स्नान केल्याने सर्व तीर्थे फलप्रदम. म्हणजेच गंगासागर स्नान सर्व तीर्थाचे पुण्य, विशेषतः मकर संक्रांतीला. म्हणूनच लाखो भाविक दरवर्षी गंगासागरला येतात. गंगासागर कथेचा गंगा स्वर्गातून आली, पृथ्वीला शुद्ध केलं आणि सागरात विलीन झाली.
हा प्रवास आपल्याला शिकवतो जन्म, कर्तव्य, त्याग आणि विलय, अहंकार, तप, करुणा आणि मोक्ष. जिथे गंगा संपते तिथे कथा संपत नाही, तिथे मोक्ष सुरू होतो. मोक्षदायिनी आई आणि आजचा संदेश. भगीरथाचा संकल्प पूर्ण झाला होता. 60,000 आत्म्यांना मोक्ष मिळाला होता आणि गंगा पृथ्वीवर अवतरली होती. पण कथा इथे संपत नाही, कारण गंगा फक्त त्या काळासाठी नव्हती, ती सर्व काळासाठी आहे. गंगा केवळ नदी नाही, आई आहे. त्या दिवसापासून गंगा आई म्हणून ओळखली जाऊ लागली. आई जी सर्वांना समान मानते, राजा असो वा गरीब, पापी असो वा पुण्यवान. गंगा कधीही विचारत नाही तू कोण आहेस, ती फक्त म्हणते ये शुद्ध हो. पापनाशिनी गंगेची श्रद्धा. हिंदू धर्मात गंगेच्या एका थेंबालाही अनंत पुण्य मानलं जातं. गंगेचं स्नान, पापक्षालन, गंगाजलाने पूजा केली जाते. शुद्धी आणि अंतिम क्षणी गंगाजल मोक्षाची आशा आहे. ऋषीचे वचन, ज्या देहावर गंगेचा स्पर्श होतो त्याच्या आत्म्यावर ईश्वराची कृपा असते. काशी, हरिद्वार आणि मोक्षाची भावना. काशीच्या घाटावर आजही संध्याकाळी गंगेची आरती होते. हजारो दिवे, घंटानाद आणि श्रद्धेने ओसाडून वाहणारी मने. येथे मृत्यूही भीतीचा नसतो, कारण गंगेच्या कुशीत तोही मोक्षाचा द्वार बनतो. गंगेचे अनेक नावं आहेत, एकच अर्थ. गंगेला अनेक नावांनी ओळखलं जातं. भागीरथी, भगीरथाच्या तपामुळे. जान्हवी, देहू ऋषीच्या कृपेने. मंदाकिनी, सौम्य प्रवाह. पण अर्थ एकच, करुणा, शुद्धता, मोक्ष. आजची गंगा. आज गंगा आपल्याला विचारते आहे, मी तुम्हाला शुद्ध केलं, पण तुम्ही मला काय दिलं? कारखान्याचा कचरा, अवहेलना आणि विसरलेली कृतज्ञता. या गंगेचा खरा संदेश असा आहे की गंगा आपल्याला शिकवते नम्रता, उंच पर्वतातून खाली येते. त्याग, स्वतः झिजून इतरांना जीवन देते. समता, सर्वांसाठी समान. सेवा न थांबता वाहते. तर जर गंगा आज बोलू शकली असती तर म्हणाली असती, माझी पूजा नको, माझं रक्षण करा, मला स्वच्छ ठेवा. भगीरथ आजही जिवंत आहे. भगीरथ एक व्यक्ती नव्हता, तो एक विचार होता. आजही जर कोणी निस्वार्थ त्याग करतो, समाजासाठी झटतो आणि इतरांच्या मुक्तीसाठी जगतो, तोच आजचा भगीरथ आहे. गंगा वाहते आहे, फक्त नदी म्हणून नाही, तर आई म्हणून. तिच्या प्रत्येक लाटेत भगीरथाचा संकल्प आहे, शिवाची करुणा आहे आणि मोक्षाचा क्षण आहे. जो गंगेला ओळखतो तो स्वतःला ओळखतो. अंतिमता आपल्याला असं म्हणता येते की जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेलेली असेल तर गंगेचे स्मरण करा आणि हर हर महादेव म्हणा. बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल, हा व्हिडिओ तयार करताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आलेले असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय